जरांगेंचे 60 ते 70 जागा विधानसभेला जिंकून येतील असा विश्वास बच्चू कडूंनी व्यक्त केलेला आहे। मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणूक लढवावी असं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे। सरकारनं दिलं तरी मी मंत्रिपद घेणार नाही असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। मुंबईमध्ये आज महत्त्वाची बैठक प्रहारची होतीये आणि महायुतीसोबत राहायचं की नाही या संदर्भातला निर्णय आज प्रहारकडून घेतला जाणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांचं हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू साहेब कडू यांनी आज त्यांच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलवलेली आहे। आपल्या सोबत आहेत ते मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे पुन्हा एकदा वारे वाहू लागलेले आहेत। तुम्ही यापूर्वीच म्हणाले की मला नको, राजकुमार पटेल यांच्या नावासाठी सुद्धा तुम्ही आग्रही आहात का अजूनही? आणि ज्या पद्धतीने म्हणतायत की आता विस्तार होईल त्यामध्ये बरीचशी नावं येतील, ज्यांना मंत्रिपद मिळालं नव्हतं किंवा दिलं गेलं नाही त्यांना सुद्धा दिलं जाईल, काय म्हणाल तुमच्या भावना? मला तर देणारच नाही, दिलं तर मी घेणार नाही हे ठाम आहे आणि असलंच तर क्लेम आम्हाला करायचं तर आम्ही राजकुमारसाठी मात्र आग्रही राहू। नक्कीच मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे। जरांगे पाटील उपोषणाला बसलेले, जवळपास आजचा 6वा दिवस आहे आणि कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई, तानाजी सावंत हे सरकारचा निरोप घेऊन तिथे जात आहेत। परिस्थिती चिघळते असं सुरेश धस म्हणतायत। सरकारने लवकर सगळे सोयऱ्यांबाबतची अधिसूचना जी आहे ती करायला पाहिजे, नाहीतर खाली ग्राउंडवरती आणखी परिस्थिती चिघळेल, कसं पाहता? पहिली गोष्ट तर मनोजजी जरांगेंची तब्येत उपोषण करण्याची नाही आहे। त्यांची शारीरिक प्रकृती गेल्या एकसारखे 3-4 वेळा उपोषण केल्यामुळं त्यांनी हा असा आत्मघाती निर्णय घेऊ नये। आखरी ते आहे तर समाज आहे, ते लढता येईल। मागे मी हेच बोललो होतो का उपोषणाची ढाल त्यांनी आता मला वाटते तसं शस्त्र न उपासता अधिक वेगळ्या मार्गाने कसं करता येईल ते तपासावं। दुसरी गोष्ट का सरकारने कुठल्याही प्रकारचा याचा अधिक कुठं उद्रेक होणार नाही त्याच्या अगोदर निर्णय घ्यावा व्यवस्थित। आणि तिसरं असं का जरांगे साहेबांनी विधानसभेची तयारी केली पाहिजे। त्यांच्या 60-70 जागा निघेल अशा प्रकारचं महाराष्ट्रात चित्र आहे आणि ते आल्यावर अधिक चांगला सोयीचा निर्णय घेता येईल काय ते तपासावं। कॅमेरा पर्सन आदिल शेखचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।